Okay, syllabus. Unit number 2 syllabus is there. Environmental engineering. In that, we have to see in detail. First, water treatment system. Next, effluent treatment system. Okay, water treatment system we are using for drinking purpose. Okay, so drinking or whatever it may be, for domestic purposes or industrial purposes. So we need to treat water and then supply to domestic purpose or industrial purpose. Okay, and effluent treatment, what is the difference between water treatment plant and effluent treatment plant? Something we have discussed. क्या difference है? Yes. दोन्ही मधला डिफरन्स काय आहे वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम आणि इफ्लुएंट ट्रीटमेंट सिस्टीम मध्ये? वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम म्हणजे काय, तर आपण जिथून सोर्स आहे तिथून आपण वॉटर कलेक्ट करतो आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट करून ते पुढे डोमेस्टिक पर्पज साठी किंवा इंडस्ट्रियल पर्पज साठी आपण ते काय करतो, सप्लाय करतो. बरोबर आहे. म्हणजे हे जे सप्लाय करतो वॉटर, ते कशासाठी यूज होतं, एकतर पिण्यासाठी किंवा दुसऱ्या जे काही इंडस्ट्रियल गोष्टी असतील किंवा डोमेस्टिक पर्पज असतील त्यासाठी यूज होतो. पण इफ्लुएंट ट्रीटमेंट म्हणजे काय, तर इंडस्ट्रीमधून बाहेर पडणारे हे सांडपाणी ह्याच्यावरती प्रक्रिया करून आपण हे पाणी पुढे काय करतो, डिस्पोज करतो. ओके, त्याला काय म्हणतो आपण, इफ्लुएंट ट्रीटमेंट सिस्टीम. समजलं? वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम आणि इफ्लुएंट ट्रीटमेंट सिस्टीम मधला फरक वी हॅव टू सी इन डिटेल. वी विल सी one by one. Next, solid waste management. Okay, whatever solid waste, nowadays we are collecting that solid waste and we are separating that waste as per that category. Okay, solid waste कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत तुम्हाला माहिती आहे? ते आपल्याला कसं कलेक्ट करतात, काय करतात, मग ते त्याच्यावरती ट्रीटमेंट काय केली जाते, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. नेक्स्ट काय, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, calculation of carbon emission, sources of water, whatever sources of water we need to understand, we need to study. Okay, so in that hydrology, dams and storage reservoirs, various modes of transportation, various modes of transportation in that roadway, railway, bridges, tunnel, docks, harbor. Okay, whatever it may be, airways, we need to study in that point. Next, introduction to intelligent transport system. Okay, so whatever advanced system, whatever transports advanced system, we need to study in that particular point. Okay, next, interdisciplinary applications. That is the last point of this our chapter. Okay, this is our syllabus and we need to study all these syllabus one by one. Okay, first thing, water treatment system. Okay, so why we need to treat that particular water, what is requirement of water treatment system? First thing, to kill all pathogenic germs which are harmful to human health. त्याच्यामध्ये जे काही पॅथोजन जर्म असणार आहेत, जे काही जीवजंतू असणार आहेत त्याच्यामध्ये प्रेझेंट, जे काही आपण नॅचरल रिसोर्सेस मधनं वॉटर कलेक्ट करतो, तर ते पूर्ण नाहीसं करण्यासाठी, ते पूर्ण काढून टाकण्यासाठी. बरोबर आहे. जे काही आपल्या ह्युमन हेल्थवरती परिणामकारक आहे असे जे काही त्याच्यामध्ये जर्म्स असतील ते आपल्याला पूर्ण किल करायचे, मारून टाकायचे. ओके, नेक्स्ट, to remove the unpleasant and objectionable taste and odor from the water. आता पाण्याला चव असते का रे कुठल्याही प्रकारचे? नसते. बरोबर आहे. किंवा त्याला कुठल्या प्रकारचा वास असतो का? बरोबर आहे. म्हणजे काय, ते टेस्टलेस असतं आणि ओडरलेस असतं. ओके, मग त्याच्यामध्ये जर एखादं काही वेगळ्या प्रकारची चव असेल किंवा काय असेल तर ते पूर्ण सगळं काढून टाकलं जातं. कशामध्ये? वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम मध्ये. त्याच्यामध्ये घाण वास असेल तर तो पण रिमूव्ह केला जातो.
ओके, म्हणजे असं अनप्लेझंट जे पार्टिकल त्याच्यामध्ये आहेत ते सगळे रिमूव्ह केले जातात. ओके, नेक्स्ट काय, टू रिमूव्ह डिझॉल्व्ड गॅसेस कलर ऑफ वॉटर. ओके, मग त्याच्यामध्ये जर कुठल्या प्रकारचे गॅसेस डिझॉल्व्ह झालेले असतील किंवा कुठल्या प्रकारचा कलर असेल तो सुद्धा पूर्ण रिमूव्ह केला जातो. ओके, टू मेक वॉटर फिट फॉर डोमेस्टिक, इंडस्ट्रियल अँड कमर्शियल युजेस. म्हणजे काय तर हे सगळं करून ते वॉटर आपल्याला डोमेस्टिक पर्पज साठी कसं योग्य आहे, कसं योग्य बनवता येईल, या सगळ्या गोष्टीचा विचार या वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम मध्ये केला जातो. बरोबर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जेवढे काही मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, त्याच्यामध्ये जे काही पॅथोजेनिक जर्म असतील, हार्मफुल जे आहे ह्युमन हेल्थसाठी, ते सगळं पूर्ण काढून टाकलं जातं. मग ते ओडर असेल, टेस्ट असेल, ते पूर्ण अनप्लेझंट जे काही त्याच्यामध्ये पार्टिकल असतील ते सगळे रिमूव्ह केले जातात. हे काय वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम. मग ते कसं कसं केलं जातं स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहे. ओके, आता बघा एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. आता त्याच्या ब्रँचेस कुठले कुठले आहेत, तर पहिली गोष्ट वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग. ओके, वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग मध्ये नेमकं काय केलं जातं, तर पहिली गोष्ट काय केलं जातं, कलेक्शन ऑफ वॉटर, देन स्टोरेज. whatever we collected that water we need to store. Okay, and then whatever storage is there, on that storage we need to treat that water. Okay, we need requirement of treatment. And after that treated water, we need to supply to domestic purpose or industrial purpose. Okay, also deals with construction and maintenance of treatment plant. मग हे कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स त्याच्यामध्ये येणार, ते आपण वन बाय वन एकदम डिटेल मध्ये बघणार आहे. नेक्स्ट काय तर बघा सॅनिटरी इंजिनिअरिंग. ओके, दीज आर द ब्रांचेस ऑफ एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. ओके, so in that next is sanitary engineering. Sanitary engineering deals with waste water. Okay, so whatever waste water is there, मग कुठलं कुठलं असतं वेस्ट वॉटर, डोमेस्टिक एरियामधून असू दे किंवा इंडस्ट्रियल एरियामधून असू दे. ओके, तर जे काही वेस्ट वॉटर आहे ते पहिल्यांदा काय केलं जातं, कलेक्ट केलं जातं, नंतर ट्रीटमेंट केलं जातं आणि मग ते डिस्पोज केलं जातं. लक्षात आहे, पहिल्यांदा कलेक्ट केलं जातं, ट्रीटमेंट केलं जातं आणि डिस्पोज केलं जातं. मग ते जर व्यवस्थित असेल, थोडंफार जर चांगलं असेल तर ते रियूज करतात, नाहीतर ते पूर्ण डिस्पोज केलं जातं. ओके, also deals with construction and maintenance of treatment plant. Okay, so ते काही कन्स्ट्रक्शन आणि मेंटेनन्सचं काम पण याच्यामध्येच केलं जातं. नेक्स्ट एन्व्हायरमेंटल पोल्युशन. ओके, आता एन्व्हायरमेंटल पोल्युशन मध्ये काय काय येतं, फर्स्ट वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, नॉइज पोल्युशन, लँड पोल्युशन. ओके, हे जे काही पोल्युशन आहे ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं. आणि सगळ्यात महत्वाचं काय तर ते कशापासून होतं, त्याची कारणं काय आणि त्याच्यावरती उपाय काय, हे पण याच्यामध्ये बघायचं. कॉजेस अँड रिमेडियल मेजर्स. ओके, यस, याच्या मागची स्लाइड दाखवा आताची. ओके, ह्याच्या पण मागची, हा फर्स्ट. ही ओके सर. ओके सर. झालं, ठीक. ओके, सो this is effluent treatment plant. Is this visible to all of you? Yes, Yes, sir. Okay, okay, thank you. In first picture, this is effluent treatment plant. ओके, इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट म्हणजे काय की जे आपलं इंडस्ट्रीमधून जे वॉटर बाहेर पडतं त्याच्यावरती आपल्याला प्रोसेस करणं गरजेचं असतं. बरोबर आहे, ते जर वॉटर आपण जसंच्या तसं आपल्या नॅचरल रिसोर्सेस मध्ये ठेवलं किंवा सोडलं तर काय होणार आहे, तो पूर्ण जे काही नॅचरल रिसोर्स आहे तो पोल्यूट होणार. बरोबर आहे, मग त्याच्या आधी आपल्याला काय करणं गरजेचं असतं की त्याच्यावरती ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. आता हे पहिल्या याच्यामध्ये दिसतंय तर हे काय आहे तुमचं इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट आहे, ही कुठली इंडस्ट्री नाहीये.
हे काय इंडस्ट्री मधून बाहेर पडणारं पाणी काय केलं जातं, याच्यामध्ये कलेक्ट केलं जातं आणि याच्यामध्ये प्रोसेस केलं जातं. आणि याच्यामधून जे प्रोसेस झालेलं वॉटर आहे ते एकतर डिस्पोज केलं जातं किंवा ते जर चांगलं बऱ्यापैकी रियूज करण्यासारखं असेल तर रियूज केलं जातं. लक्षात येते? म्हणजे अशा प्रकारचं काय असतं हे इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट. ओके, मग त्याच्यावरती काय प्रोसेस केली जाते, कशी प्रोसेस केली जाते ते आपण इन डिटेल बघणार आहोत. ओके, आणि हे जे तुमचं दुसऱ्या पिक्चर मध्ये तुम्ही बघू शकताय, हे काय आहे तुमचं, काय आहे हे? काय दिसतंय तुमच्या तुम्हाला दुसऱ्या पिक्चर मध्ये? यस, आहेत का सगळे? अंडरग्राउंड पाईपलाईन्स. ओके, अंडरग्राउंड पाईपलाईन्स म्हणजे काय आहेत हे, तर हे ड्रेनेज सिस्टीम आहे. ओके, हे काय ड्रेनेज सिस्टीम आहे. डोमेस्टिक पर्पज साठी जे आपण ड्रेनेज सिस्टीम यूज करतो तर ती या प्रकारची असते, अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम. याच्या थ्रू आपण काय केलं जातं, सगळं जे काही वेस्ट वॉटर आहे ते काय केलं जातं, कलेक्ट केलं जातं. बरोबर. तर पहिल्या पिक्चर मध्ये जे आहे ते इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट आहे, जो की इंडस्ट्री मधलं जे काही बाहेर पडणार वॉटर आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट केलं जातं आणि ते डिस्पोज केलं जातं. ओके, नेक्स्ट बघा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट तुम्हाला माहिती आहे, घन कचरा व्यवस्थापन. तर कुठल्या प्रकारचा कचरा असतो तर त्या कॅटेगरीनुसार आपण त्याला वेगवेगळं करणं गरजेचं असतं. मग त्याच्यामध्ये काय प्रोसेस केली जाते, काय असतं, स्टेप बाय स्टेप आपल्याला सगळं बघायचं. फर्स्ट काय, कलेक्शन ऑफ सॉलिड वेस्ट. नेक्स्ट क्लासिफिकेशन ऍज पर प्रॉपर्टीज. म्हणजे क्लासिफिकेशन आपण कसं करतो, इन जनरल आपल्याला माहिती आहे कसं करतो क्लासिफिकेशन. ओला कचरा, सुका कचरा. व्हेरी गुड. आणखी? प्लास्टिकचा वेगळा करतो सर. व्हेरी गुड. आणखी? हजार्डस, नॉन हजार्डस. बरोबर. मेडिकल वेस्ट, मेटल, नॉन मेटल, हे सगळ्या गोष्टी आपण काय करतो, ह्या सेग्रिगेट करतो. बरोबर आहे. आणि ऍज पर प्रॉपर्टीज आपण काय करतो, हे वेगवेगळं करतो. बरोबर आहे. आता सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये एक प्रिन्सिपल आहे, 3R प्रिन्सिपल. 3R प्रिन्सिपल काय आहे काय नाही हे आपण पुढे बघणार आहे. तोपर्यंत एक जनरल आयडिया देतो. 3R प्रिन्सिपल म्हणजे काय. फर्स्ट थिंग, रिड्यूस. नेक्स्ट, रियूज अँड रिसायकल. ओके, पहिली गोष्ट काय, रिड्यूस, रियूज अँड रिसायकल. म्हणजे काय करायचं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये, की रिड्यूस म्हणजे काय, तर जेवढा कमीत कमी आपल्याला काय करायचं, जो काही कचरा आहे, सॉलिड वेस्ट आहे, ते जेवढं कमीत कमी प्रमाणात ते निर्माण होईल याची दक्षता घ्यायची. म्हणजे काय, त्याचं प्रोडक्शनच होऊ द्यायचं नाही. जे काही आपलं वेस्ट होणार आहे ते आपण कमीत कमी कसं वेस्ट जनरेट होईल याच्यावरती काम करायचं. दुसरी गोष्ट काय, रियूज. रियूज म्हणजे काय, तर एखादी गोष्ट ती पूर्णपणे कशी यूज करता येईल. म्हणजे काय, ते एखाद्या गोष्टीला काय थोडंफार खराब झाले असं तर त्याचा मेंटेनन्स करून ती परत कशी आपण रियूज करता येईल किंवा ती वापरात कशी आणता येईल हे बघायचंय. पहिली गोष्ट आपण काय केली, रिड्यूस, कमीत कमी कचरा निर्माण कसा होईल याची काळजी घेतली. दुसरी गोष्ट काय, रियूज, म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण कशी वापरायची, त्याला वापरामध्ये कसं आणायचं, थोडंफार खराब झाली तर त्याला मेंटेन करून परत आपण वापरात आणायचे. हे झालं रियूज. आणि सगळ्यात महत्वाचं परत काय, रिसायकल. आता तरी पण ती गोष्ट जर खराब झाली तर आपल्याला ते स्क्रॅप मध्ये टाकण्याशिवाय पर्याय नाही. बरोबर आहे. म्हणजे त्याला स्क्रॅप केलं पाहिजे. मग ती गोष्ट जी आपण स्क्रॅप मध्ये टाकतोय पूर्ण खराब झाली त्याला आपण काय केलं पाहिजे, रिसायकल केलं पाहिजे. म्हणजे त्याच्यातून जेवढं काही मटेरियल आपल्याला रिसायकल करता येईल तेवढं आपण ते त्याच्यातून काढून घेतलं पाहिजे आणि रिसायकल केलं पाहिजे. मग यानं काय होणार आहे, हे 3R प्रिन्सिपल. फर्स्ट थिंग, रिड्यूस, रियूज अँड रिसायकल. याच्यामुळे काय होणार आहे की कमीत कमी आपलं जे सॉलिड वेस्ट जनरेट होणार आहे आणि जे झालं तरी त्याच्यातून आपण काय करणार आहे, बरेचसं मटेरियल रिसायकल करणार. मग हे 3R प्रिन्सिपल कसं काय आहे ते आपण याच्यामध्ये बघूया, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. ओके, आणि काय केलं जातं, रियूज आणि रिसायकलिंग केल्यानंतर डिस्पोज केलं जातं.
मग ते कसं डिस्पोज असतं किंवा कुठल्या मेथड आहेत डिस्पोज करण्याच्या, हे सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहे. ओके. Okay, first thing that is conventional water treatment plant. Okay, whatever water treatment plants are there. हे काय की स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे, जी काही वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे त्याच्यामध्ये होणारी प्रोसेस आहे. फर्स्ट थिंग काय आहे की जिथून आपण वॉटर कलेक्ट करतो त्याला आपण काय म्हणतो रॉ वॉटर. मग रॉ वॉटर आपण कुठून कलेक्ट करतो? सोर्सेस मध्ये, बरोबर आहे. मग कुठलेही सोर्सेस असतील, तुमचे रिव्हर असेल, डॅम असेल, किंवा तुमची बोरवेल असेल, वेल असेल, तर त्याच्यातून आपण काय करतो? हे वॉटर कलेक्ट करतो, बरोबर आहे. ते झालं आपलं रॉ वॉटर. मग हे वॉटर डायरेक्ट आपण काय करतो? पहिली प्रोसेस काय असते? स्क्रीनिंग. ओके, पहिली प्रोसेस काय असते? स्क्रीनिंग. स्क्रीनिंग नंतर काय असतं? कोॲग्युलेशन. कोॲग्युलेशन हा काय पार्ट आहे? कोॲग्युलंट कुठले कुठले असतात? हे ॲलम जे दाखवलेलं काय आहे? ॲलम माहितीये कुणाला? ॲलम म्हणजे काय? तुरटी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे सगळ्यांनी बघितलंय. वापरले कोणी तुरटी? Yes, sir. व्हेरी गुड. तर हे कशासाठी यूज होतं? पाणी स्वच्छ करण्यासाठी. व्हेरी गुड. म्हणजे काय प्रोसेस होतं याच्यामध्ये? तुरटी टाकल्यावर ते गाळ खाली येऊन बसतो पाण्याच्या. बरोबर. मग हे तुरटी टाकल्यानंतर जो गाळ आहे तो कशा पद्धतीने खाली जातो हे सगळं आपण डिटेल मध्ये बघणार आहे. म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे. व्हेरी गुड. मग हा ॲलम हे क्रॅक प्रोसेस करतं आणि ते पूर्ण जे पार्टिकल आहेत ते कसे फ्लोटिंग पार्टिकल्स असतात, बरोबर आहे. हे फ्लोटिंग पार्टिकल कसे खाली जातात हे सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहे. नंतर प्रोसेस काय आहे? फ्लॉक्युलेशन. ओके, फ्लॉक्युलेशन काय असतं काय नाही हे सगळं बघणार आहे स्टेप बाय स्टेप. ओके, कोॲग्युलेशन नंतर काय येणार आहे? फ्लॉक्युलेशन. नंतर येतं नाही सेडिमेंटेशन. ओके, सेडिमेंटेशन नेमकं काय होतं? सेडिमेंटेशन म्हणजे काय हे सगळं आपण बघणार आहे. सेडिमेंटेशन मधनं परत काहीतरी बाहेर पडतं. इथे दाखवलंय बघा, स्लज दिसतंय तुम्हाला सगळ्यांना? हो सर. येस. Yes, sir. सेडिमेंटेशन प्लांट मधून हे काय होतं? स्लज बाहेर पडतो. म्हणजे काय, आपण हे कोॲग्युलेशन केल्यानंतर जे काही गाळ खाली पडतो, खाली जातो, हा सेडिमेंटेशन प्लांट मध्ये काय होतं? पूर्ण खाली गाळ साचत जातो, बरोबर आहे. आणि ह्या साचलेल्या गाळाला आपण काय म्हणतो? स्लज, बरोबर आहे. याला काय म्हणतो? स्लज. मग सेडिमेंटेशन नंतर परत कुठं जातं? फिल्ट्रेशनला. ओके, मग हे फिल्ट्रेशनला काय केलं जातं की ते वॉटर आहे ते वेगवेगळ्या स्क्रीन मधून फिल्टर केलं जातं. मग तिथं आणखी काय होतं? हा स्लज बाहेर पडतो. म्हणजे सेडिमेंटेशन आणि फिल्ट्रेशन मधून परत स्लज बाहेर पडतो. मग हे पाणी काय झालं? स्वच्छ झालं, बरोबर आहे. ते स्वच्छ झालं, बरोबर आहे. पण ते डिसइन्फेक्ट झालंय का? नाही झाले, बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही बॅक्टेरिया आहेत, जे डोळ्याला न दिसणारे पार्टिकल त्याच्यामध्ये आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, ते त्याच्यामध्ये जे प्रेझेंट आहेत ते आपल्याला काय करायचे? नाहीसे करायचे, ते मारून टाकायचे. मग त्याला काय म्हणलं जातं? डिसइन्फेक्शन प्रोसेस. ओके, मग त्याच्यामध्ये काय काय यूज केलं जातं? हे तुम्हाला Cl2 दिसतंय बघा इथं, सगळ्यांना दिसतंय? हो सर. Cl2 म्हणजे क्लोराईड. ओके, क्लोरीन. ओके, तर हे क्लोरीन कुठल्या प्रमाणात असतं? लिक्विड मध्ये, सॉलिड मध्ये, कसं असतं, काय असतं हे बघणार आहे. आणि ते कसं त्याच्यामध्ये किती प्रमाणात टाकलं जातं हे सगळं बघणार आहे. ओके, मग डिसइन्फेक्शन करून परत काय केलं जातं? जिथं जिथं स्टोरेज आहेत, मग ते ओव्हरहेड स्टोरेज तुम्ही बघितले असतील, मोठमोठ्या टाक्या असतात, बरोबर आहे. वॉटर ट्रीटमेंट प्लांट मधून डायरेक्ट पाणी कुठं जातं? जे काही तुमच्या टँक आहेत, मोठमोठ्या टाक्या आहेत, त्याच्यावरती काय केलं जातं? स्टोअर केलं जातं. आणि तिथून परत काय केलं जातं? सगळीकडे डिस्ट्रीब्यूट केलं जातं. ही जी काही प्रोसेस आहे ती आपल्याला स्टेप बाय स्टेप, वन बाय वन बघायची. ओके, आता बघा, ही फ्लो डायग्राम मध्ये तुम्ही सुद्धा एकदम व्यवस्थित बघू शकताय.
फ्लो डायग्राम फॉर वॉटर इन ट्रीटमेंट प्लांट. ओके, आता हे तुम्हाला रिझर्वायर दिसते, बरोबर आहे. रिझर्वायर मधून तुम्ही हे वॉटर काय करता, कलेक्ट करता, जे की रॉ वॉटर असतं. मग ते स्क्रीनिंगद्वारे काय केलं जातं, स्क्रीन मधून पास केलं जातं, बरोबर आहे. मग त्याच्यावरती जे काही फ्लोटिंग पार्टिकल आहे ते तिथं काय केले जातात, अडवले जातात. फ्लोटिंग पार्टिकल हे पूर्ण बाजूला केले जातात, जे तरंगत असतात. ओके, नंतर काय केलं जातं, एरेशन केलं जातं. एरेशन नंतर परत कोॲग्युलेशन केलं जातं. कोॲग्युलेशन नंतर फ्लॉक्युलेशन किंवा क्लॅरिफिकेशन म्हणतो त्याला. परत सेडिमेंटेशन. सेडिमेंटेशन मध्ये काय प्रोसेस होते, नेमकं कसं पाणी फ्लो केलं जातं ते बघायचं आपल्याला. ओके, नंतर फिल्ट्रेशन, डिसइन्फेक्शन अँड स्टोरेज. हे तुम्हाला हे इलेव्हेटर वॉटर टँक दिसतोय बघा. या पद्धतीने हा फ्लो चार्ट आहे. आणि याच्यामध्ये काय झालं, परत त्या इलेव्हेटेड वॉटर स्टोरेज टँक मधून सगळीकडं हे काय केलं जातं, डिस्ट्रीब्यूट केलं जातं. दिसते सगळ्यांना. दिस इज अ फ्लो डायग्राम फॉर वॉटर ट्रीटमेंट प्लांट. ओके ओके, व्हॉट एव्हर इंटेक स्टोरेज आर देअर. या प्रकारे इंटेक स्टोरेज असतं बघा. दिसते सगळ्यांना. तुम्ही डॅम मध्ये बघितलं असेल किंवा रिव्हर मध्ये बघितलेलं असेल. These are the intake storage. Okay, the basic function of the intake structure is to help in safely withdrawing water from the source over predetermined pool level and then to the discharge. This water into the withdrawal conduit called intake, through which it flows up to water treatment plant. Okay, म्हणजे काय, तर याचं मेन फंक्शन काय आहे त्या इंटेक स्टोरेजचं, की इथून आपण काय करतो, वॉटर सगळं हे विड्रॉ करतो, म्हणजे इथून काढून घेतो आणि कुठपर्यंत पोहोचवतो, जिथं आपला वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे. ओके, हे दिसतंय तुम्हाला पिक्चर मध्ये. सगळ्यांनी बघितलंय इंटेक स्टोरेज कुठं असतं, कसं असतं, डॅम मध्ये किंवा तुमच्या रिव्हर मध्ये. खूप मोठ्या मोठ्या मोटर असतात तिथं आणि तिथून ते वॉटर लिफ्ट केलं जातं. पूर्ण अख्ख्या सिटीसाठी तिथून वॉटर काय केलं जातं, त्या ट्रीटमेंट प्लांटला पोहोचवलं जातं. ओके, हेडिंग टाकले सगळ्यांनी. युनिट नंबर 2, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर. Yes. Write down name of unit number 2, environmental engineering, water resources engineering and infrastructure. After that, syllabus, and next, water treatment system. First point. In that, write down these points. Please be fast. आणि जे तुम्हाला त्या फ्लो डायग्राम मध्ये दिसतंय, तो पूर्ण एक एक पॉइंट आपल्याला व्यवस्थित काय करायचंय, बघायचंय. ओके, त्या एका एका पॉइंट मध्ये ऍक्च्युअली काय काय आहे हे पूर्ण बघायचं. ऍक्च्युअली स्क्रीनिंग म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय केलं जातं, फ्लॉक्युलेशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय केलं जातं, एरेशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय केलं जातं. या सगळे जे एक एक पॉइंट आहेत हे सगळं आपल्याला बघायचं आहे. मग सेडिमेंटेशन म्हणजे काय, मग त्याच्यातून वॉटर कसं फ्लो केलं जातं, मग ते सेडिमेंट जे आहेत ते कसे खाली सेटल डाऊन होतात, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये बघायचं. हा चॅप्टर खूप मोठा आहे. झालं? नो सर. प्लीज बी फास्ट.
Yes, or Yes, sir. Yes, sir. okay. Next, write down branches. Okay, what are branches of environmental engineering? In that first, water supply engineering. Just write down in short whatever you are seeing in that PPT. Yes, or Yes, sir. all of you were. हो sir. Shall I change the slide? Yes. Yes. Thank you. Next, sanitary. Second, sanitary engineering. Third, environmental engineering, and last, solid waste management. Okay, there is a one notice for you. ते वॅक्सिनेशन फॉर्म कोणाकोणाचं राहिलंय त्यांनी प्लीज तो फिलअप करा. 6 जण कोणतरी आहेत त्यांचा वॅक्सिनेशन फॉर्म जो आहे तो काहीतरी फिलअप करायचा बाकी आहे. जर कोणी असतील तर त्यांनी प्लीज ते वॅक्सिनेशन फॉर्म भरा. Okay, simultaneously give me attendance. Roll number 1, Present. 2, Present, sir. 3, Present, sir. 4, Present, sir. 5, Present, sir. 6, Present, sir. 7, Present, sir. 8, Present, sir. 9. Roll number 9. 10, Present, sir. 11, Present, sir. 12, Present. 13, Present, sir. 14, Present, sir. 15, Present, sir. 16, 17, Present, sir. 18, 19, Present.
20, Present, sir. 21, Present, sir. 22, Present. okay, 23, Present, sir. 24, Present, sir. 25, Present, sir. 26, Present, sir. 27, Present, sir. 28, Present. 29, Present, sir. 30, Present, sir. 31, Present, sir. 32, Present, sir. 33, Present, sir. 34, 35, Present, sir. 36, Present, sir. 37, 38, Present, sir. 39, Present, sir. 40, 40, 41, Present, sir. 42, 42, 43, Present, sir. 44, roll number 44, 45, Present, sir. 46, 46, Present, sir. 47, Present, sir. 48, roll number 48, 48, 'Sridhar, roll number 48, 49, Present, sir. 50, 51, 52, Present, sir. 53, 53, Sanket, Sanket Koli, roll number 53, 54, Present, sir. 55, Present, sir. 56, roll number 56, 57, Present, sir. 58, Present, sir. 59, Present, sir. 60, 60, 61, Present, sir. 62, 61 is last roll number, sir. okay, thank you. Roll number Sir, 9, yes, 34 present, sir. 34, okay. Any other? Roll number 9, 18, 40, 42, 44, 50, 51, 56, 60. These students are absent. Okay, or Yes, sir.
Okay, last one, that is solid waste management. Or all of you, or yes, is it or? Am I audible? Yes, Yes. sir. Yes, sir. Is it or? Yes, sir. Yes, sir. Yes. Thank you. Okay, so write down this flow chart. Conventional water treatment plant.
Yes, over. Yes, sir. Yes, sir. Okay, this is a flow diagram of water treatment plant. The first thing, we need to collect whatever water from reservoir. Then next step, screening, aeration, coagulation, flocculation and clarification, sedimentation, filtration, disinfection and storage, and then supply. Okay, this is a whole water treatment plant. Okay, and we need to understand whatever process done in water treatment plant. तर ह्या पूर्ण वॉटर ट्रीटमेंट प्लांट मध्ये कुठली प्रोसेस केली जाते, काय प्रोसेस केली जाते, कुठल्या पद्धतीने आणि कसं वॉटर डिसइन्फेक्ट केलं जातं किंवा स्वच्छ केलं जातं, क्लिअर केलं जातं, जे की पिण्यासाठी योग्य असं बनवलं जातं. आता डोमेस्टिक पर्पज साठी असू दे किंवा इंडस्ट्रियल पर्पज साठी असू दे, ही काय प्रोसेस होते, स्टेप बाय स्टेप आपल्याला एक एक पॉइंट सगळ्यांना बघायचं. आणि डेफिनेटली याच्यावरती एक्झाम मध्ये क्वेश्चन असतो. ओके, वॉटर ट्रीटमेंट प्लांट वरती राईट डाऊन व्हॉट एव्हर प्रोसेस फॉलोड इन वॉटर ट्रीटमेंट प्लांट विथ नीट स्केच. ओके, त्यावेळेस तुम्हाला काय आलं पाहिजे, तो फ्लो चार्ट वगैरे व्यवस्थित काढता आलं पाहिजे आणि ते सगळं पूर्ण स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करता आलं पाहिजे. जर तुमच्या लक्षात जर तो फ्लो चार्ट असेल तर तुम्हाला एक एक प्रोसेस एकदम व्यवस्थितरित्या काय करता येते, एक्सप्लेन करता येते. बरोबर आहे. फ्लो चार्ट जर लक्षात असेल तर तुम्ही थेरॉटिकल पार्ट सगळं व्यवस्थित लिहू शकता. मग त्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, हा जो फ्लो चार्ट आहे, हा फ्लो चार्ट एकदम व्यवस्थितरित्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. की पहिल्यांदा कुठली प्रोसेस होते, त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप कुठल्या प्रोसेस होत जातात आणि मग शेवटी वॉटर सप्लाय कसं केलं जातं. ओके, तर ह्या सगळ्या प्रोसेस वन बाय वन ऍक्च्युली काय केलं जातं आणि त्याच्यामध्ये काय प्रोसेस होते, हे सगळं याच्यामध्ये आपण बघणार आहे. ओके, इथपर्यंत सगळ्यांनी लिहून घेतलं व्यवस्थित. Yes, sir. ओके, असाइनमेंट सॉल्व्ह केलं सगळ्यांनी. नो सर. सर 15 क्वेश्चन्स आहेत त्यात. ओके, मग किती हवेत, 20? नो सर. हा, किती लिहिणार? हा, किती लिहायचे आहेत सगळ्यांना? यस, आहे तेवढे. सर तिथं ऑर वगैरे लिहिले ना, ते कसं लिहायचं, म्हणजे नेमकं सगळेच क्वेश्चन लिहायचे का त्यातला एकच क्वेश्चन? ओके, त्याच्यामध्ये ऑर जे क्वेश्चन आहेत, माझ्या मते जी काय असाइनमेंट आहे त्याच्यामध्ये एक क्वेश्चन असेल तर त्याच क्वेश्चनला सिमिलर असे 5-6 क्वेश्चन दिलेले असतील. बरोबर आहे, म्हणजे तो एकच क्वेश्चन आहे. बरोबर तर ते सगळं लिहिणं गरजेचं आहे का, त्यातलं एकच क्वेश्चन लिहू का, ते सगळं क्वेश्चन लिहून नंतर त्याचा आन्सर एकदा लिहू? नाही, तुम्ही एक क्वेश्चन लिहिला तरी चालेल, काय अडचण नाही. त्याच्यासाठी राहिले सर ते. हा, मग तुम्ही किती सॉल्व्ह करणार टोटल? सगळेच करतो सर. ओके, 10. गुड. ओके, ठीक आहे. मिनिमम यू हॅव टू सॉल्व 10 क्वेश्चन्स फ्रॉम दॅट असाइनमेंट. ओके, बट तुम्ही सगळे सॉल्व्ह करावे अशी माझी इच्छा आहे, कारण की ते सगळे क्वेश्चन रिपीट झालेले बघितलं असेल तुम्ही. येस सर. हा, म्हणजे इम्पॉर्टंट आहेत बघा, पण मिनिमम 10 सॉल्व्ह करा सगळ्यांनी. सर सबमिशनची डेट वगैरे असं काय? सबमिशनची डेट तुम्हाला सांगितली आहे का काही कोणी? सर नाही, खरं तुम्ही युनिट टेस्ट झाल्यानंतर करू शकतो का आपण? किती वेळ पाहिजे तुम्हाला आता ते सॉल्व्ह करायला टोटल? की असाइनमेंट सॉल्व्ह करायला किती वेळ हवा? 3 days. 3 days. येस. Yes sir. 3 Yes. days. ओके, सगळ्यांना 3 days. Okay, after 3 days you have to submit that assignment on that link. Okay, ठीक आहे. Okay sir. 3 days sufficient आहे सगळ्यांना? हो sir. Okay, thank you. Okay, whatever process we will see in next lecture, water treatment plants procedure. Okay, we will stop here.
हॅलो सर, तुम्ही MCQ पाठवले नाही. Yes, I will give today only that link. ओके सर. Okay, thank you for reminder.